त्याचा स्वभाव आहे किंवा जे कोणी असेल तो तसा वागला, आपण तसे नाही आहोत तर आपण का वागायचं, पुढच्यानी केलंय म्हणून आपण नाही करायचं. रिंकू, पण ना मी कधीच तुला ऍक्च्युली हा प्रश्न विचारला नाहीये. मला इथे जेन्युअनली विचारायला आवडेल, सिन्स तू आता उल्लेख केलास माणसांचा, प्रोजेक्टचा. आम्ही तुला बघतोय सैराट पासून, तू बातम्यांमध्ये पण असतेस, तुझे प्रोजेक्टही असतात. प्रोजेक्ट नसले तरी काही ना काही रिझन्समुळे तू बातम्यांमध्ये असतेस, राईट? आणि मला तसं वाटतं की रिंकू फेवरेट आहे सोशल मीडियावर सगळ्यांची. बट आता नो डाऊट आपल्याकडे इव्हेंट्स आहेत, आपल्याकडे ब्रँड प्रमोशन सुद्धा येतात, डेफिनेटली. काही ना काहीतरी आपले इन्कम सोर्स आहेत, नाही असं नाही, राईट? पण हा. मला सांग, हे सगळं आपल्या पदरात असताना सुद्धा यू फील की स्ट्रगल आलाय वाट्याला एवढ्या वर्षात? हा. आलाय? हा, म्हणजे आता बघ, एक मलाही तू म्हटली म्हणून आता हा प्रश्न पडला की सैराट इतका हिट झाला, पण त्याच्यानंतर मी खूप चांगल्या लोकांसोबत का नसेल काम केलं. खूप नोन आणि चांगले डिरेक्टर आहेत, त्यांनी का कधीच मला अप्रोच केले नाही, हे खूप प्रश्न मला पण पडतात. मग मी कुठे कमी पडते का, मी आणखी काय करायला हवं. ऑडिशन्स तर मी आत्ताही देते, पण इव्हन ते टिकवून कसं ठेवू हा पण एक वेगळा स्ट्रगल असतो ना, की डिस्टन्स मेंटेन करणं पण आपण त्यांच्यासोबत असणं पण. सो हे सुद्धा खूप डिफिकल्ट आहे करणं. तर हे असे मलाही आता खूप प्रश्न तू म्हटली म्हणून पडायला लागले. तर स्ट्रगल कोणालाच नाही चुकत अगं. लोकांना असं वाटतं की हे खूप सहज मिळालंय, पण ज्याला ते काय आहे हे माहितीच नाही, ते सहज मिळाल्यावर ते हँडल कसं करणं हे पण माहिती नसतं. मग करेक्ट. मी नेहमी म्हणते की तुम्ही पायऱ्या चढत चढत वरती जाता, सो तुम्हाला एक अंदाज असतो. तुम्हाला डिरेक्ट वरती नेऊन ठेवलं आणि अख्खं जग दिसतंय तर कळत नाहीये ना आता काय करायचंय. हा, करेक्ट. सो ते पुन्हा तुम्हाला शिकत जावं लागतं की अच्छा ही पण पायरी आहे, ही पण पायरी आहे. पुन्हा तुम्हाला ते भाषा असणं, दिसणं असेल, प्लॅटफॉर्म्स असतील, काय पद्धतीचं काम करायचंय, कोणासोबत करायचं, कोणासोबत नाही करायचं. अनुभवातूनच मग मी ते शिकत आले, कारण कोणी शिकवायला तर नसतं तुम्हाला त्यावेळी. सो स्ट्रगल आहे ग. आणि ना नेम फेम या अशा गोष्टी आहेत ना की त्याची एकदा ती सवय, ती जर सवय एकदा आपल्याला लागली की देर इज नो गोईंग बॅक. कारण सतत लाईमलाईट मध्ये असणं कोणाला नाही आवडत यार. आपल्यासाठी कोणी बरोबर. टाळ्या वाजवते, आपले फोटो काढतंय, ही अट्रॅक्ट करणारीच गोष्ट आहे. पण रिंकू, आता लाईक यू सेड की सैराट नंतर डायरेक्टली एक वन नाईट म्हणजे हो. पिक्चर रिलीज, दॅट वन फ्रायडे पिक्चर रिलीज झाला आणि तुम्ही स्टार झालात दोघं सुद्धा, राईट? नेम फेम बद्दलची एक अशी गोष्ट, मे बी ती कदाचित घातक असेल, ज्याबद्दल तुला कधी कोणी वॉर्न केलं नव्हतं, अशी कोणती गोष्ट तू नंतर अनुभवलीस की फेम काय लेवलचं, किंवा फेम कधीतरी हानिकारक सुद्धा असू शकतं, ही गोष्ट जी तुला कधीच कोणी वॉर्न नव्हती केली, जी तू रिअलाइज केलीस नंतर? हो, म्हणजे इव्हेंट नंतर गाडीच्या मागे गाड्या येणं, एकदा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मला भीती वाटायला लागली की आपल्यालाच गिल्ट येतं ना, आपण बोलवलेलं नसतं तरी पण. एक मला खूप आठवत आहे की कोल्हापूर का सातारा कुठेतरी इव्हेंटला आम्ही गेलतो, मी, आकाश, अरबाज, तानाजी, आणि त्या लोकांना कळालं की ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबतोय आणि पाऊस वगैरे खूप चालू होता. तर अख्ख्या भर पावसात ना सगळी हॉटेल खाली लोकांची गर्दी झाली, फक्त एकदा हाय करून जा म्हणून. तर मी हे बघितलंय, पण पुन्हा नेम फेम ह्या गोष्टी मला आजही नाही तर कळत. हो, म्हणजे मी काम करताना पण माझं असं होतं, पूजा ते मला ओळखतात ना, ते बोलतील ना, मी जाऊ ना, म्हणजे मला भीती वाटते, माझ्याच्यानी होईल ना. मला नाहीच वाटत मी कोणी आहे, मी खरंच सांगते, मला ते फीलच नाही होत आतमधून. का? काय माहिती मला. या सोशल मीडिया आणि कॉम्पिटिशनच्या जगामध्ये रिंकू, आपल्याकडे किंवा एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर वन नाईट स्टार आपल्याकडे बनतात आणि नंतर त्या टँट्रम्स बद्दल मी न बोललेलंच बरं, कारण प्रत्येकाचा तो एक्सपिरियन्स आहे. तू तर कन्सिस्टंटली आहेस 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये, तरी तुला असं का नाही वाटत की बाबा तू, मी कोणतरी शाणी आहे आता? का नाही वाटत काय तुला? माहिती, मला नाही माहिती अगं, मला नाहीच होत. बहुतेक मी स्वतःला गृहीतच नाही धरत त्या सगळ्यांमध्ये मीच. त्याच्यामुळे मलाच स्वतःविषयी खूप डाऊट असतात. त्याच्यामुळे मी कोणीतरी आहे का नाही, मी नेहमी बॅकफुटला असते की नाही तुम्ही बोला, मी आहे म्हणजे आहे मी, असं होतं माझं. मला नाही, पण त्याचं मलाच उत्तर माहिती नाही. मला मम्मी पप्पा हे कधी कधी आठवण करून देतात, तू कोण आहे, तशी राहा, जरा तशी वाग, बोल, तुला कळतंय का. मग मला असं होतं, हो का, हां ठीक आहे, हाय हाय. रिंकू, मला तू नाही. पण जर एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा डिरेक्टर जो तुझ्या खूप आवडीचा आहे आणि तुझी इच्छा आहे की या माणसासोबत आपल्याला काम करायचंय,
तुझा असा अप्रोच असतो की मी स्वतःहून जाऊन बोलते किंवा मी जाऊन सांगते काही काम असेल तर सांगा किंवा चांगला प्रोजेक्ट करणार असाल तर मे बी मला कन्सिडर करा? मी असं कुठे भेटले ना, आता आता मी प्रीमियर्सला जाते तर मला जर कोण आता जायला लागलीस, तुम्ही येणार आहे त्या टॉपिकवर. मला आत्ताही ऑड होता ग, मला असं खूप ऑकवर्ड फील होतं. मला जर कोणी दिसलं ना तर मी म्हणते की सर तुमच्याकडे काही छान असेल तर सांगा, मला डेफिनेटली तुमच्यासोबत काम करायला आवडेल. पण असं स्वतःहून पटकन जाताना मला असं वाटतं की पुढचा व्यक्ती मला बोलेल का, ते मला तितकं सिरियसली घेतील का, किंवा जायच्या आधीच मला खूप भीती असते. पण मला कोणी दिसलं तर आता आता मी धाडस करते की मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, काही असेल तर सांगा, आपण डेफिनेटली करू. ओके. जर हे तू थोडं आधीपासून जर करायला सुरुवात केलं असतं रिंकू, तर जेन्युअनली मला उत्तर दे, तुला असं वाटतं की आज कदाचित जेवढे हिट तू दिलेत त्याच्यापेक्षा जरा आणखीन जास्त असता ग्राफ त्याचा? नाही, नाही. ओके. तू म्हणाली तसं पुन्हा बॅक टू, तू म्हणते की एका रात्रीत सगळं जग बदललं, त्याच्यामुळे सगळे मला ओळखत होते. रिंकू राजगुरू कुणाला माहित नाही असं तरी नाही. नाही. जर कोणाला वाटलं असतं की हे ती मुलगी करू शकते हम्म. तर ते स्वतःहून माझ्याकडे येतीलच की. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव, मी खूप लोकांना बोलले पण ते माझ्याकडेच आलंय का, नाही आलं. कारण सगळ्यांना असं वाटतं की ही एकाच पट्ट्यात बसते किंवा असंच करू शकते. सगळ्यांना ऐतं पण हवंय, सगळ्यांना म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ऐतं पण हवंय, काही लोकांना त्याच्यावरती कामही नाही करायचं किंवा चान्सही नाही द्यायचा, असं मला फील होतं कित्येकदा. त्याच्यामुळे मला वाटतं की जे माझ्यासाठी लिहिलंय किंवा जे तुझ्यासाठी लिहिलंय ते तुझ्याकडेच येणार आहेत, किंवा ग्रुपमधील काही कम्फर्ट असेल तर ते तेवढ्याच लोकांना घेऊन काम करतात. भले माझ्याकडे आज हे आले की मला काम द्या, पण मला वाटलं की नाही, दर्शना माझ्या जवळची आहे तर मी तुलाच देणार ना, असं पण मी बघितलंय. करेक्ट. सो मला असं वाटतं की ज्याला ज्याच्यासोबत काम करायचंय तो तिथेच काम करतो. खूप कमी लोक असे आहेत की जे तुमच्याकडे येतात लक्षात ठेवून की तुम्हाला म्हणालेलीस आपण करू, मी लिहितोय तुझ्यासाठी, असे खूप कमी लोक आहेत.